मनोज जरांगे पाटील आणि मराठा आरक्षण हे दोन्ही फॅक्टर पूर्ण महाराष्ट्रभर चाललेत. थोड्याफार प्रमाणात का होईना हा मुद्दा चाललेला आहे आणि याचा परिणाम निवडणुकीवर झालेला आहे. पण सर्वात जास्त इफेक्ट झाला तो जालना, बीड आणि संभाजीनगर या भागामध्ये. बीडमध्ये स्वतः मनोज जरांगे पाटलांनी स्वतः म्हणलं की जी मजा पाडण्यात आहे ती जिंकण्यात सुद्धा नाहीत, असं वक्तव्य त्यांनी केलं. त्यांचा रोख धडधडीतपणे धनंजय मुंडे, पंकजा मुंडे यांच्याकडे होता आणि त्यांचं मत धडधडीतपणे त्यांनी मांडले की पंकजा मुंडे यांना पाडा, त्यांचं नाव न घेता. आणि त्याचबरोबर जालन्यामध्ये रावसाहेब दानवेंना कल्याण काळेंचं आव्हान आहे. पण मराठा आरक्षणातून वर आलेला मंगेश साबळे याला सुद्धा विसरून चालणार नाही, कारण स्वतः मनोज जरांगे पाटील तिथून येतात. त्यांनी पाठिंबा जरी जाहीर केलेला नसला तरी मराठा समाजाने मंगेश साबळे या आंदोलकाला सुद्धा स्वीकारलंय असं दिसत होतं. त्याचा सुद्धा परिणाम या